आज आपण करणार आहोत गवारच्या शेंगांची भाजी। सर्वप्रथम तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरा घालून तडतडू द्या। जिरा तडतडला की त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घालूया। हा कांदा मऊ शिजोस्तोवर परतवून घ्या। कांदा 1 ते 2 मिनिटे परतवून झाला की त्यात आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट घालून कांदा छान मऊ शिजू द्या। कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतवून झाले की यात आपण घालणार आहोत ड्राय मसाले। 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला। हे सर्व मिक्स करून घ्या। सर्व मसाले एकत्रित झाले की यात आपण टाकणार आहोत धुवून आणि तोडून घेतलेल्या गवारच्या शेंगा। गवारच्या शेंगा या कधी कधी जरड असतात, त्यामुळे आपण त्यात चिमटभर सोडासुद्धा टाकू शकतो ते शिजण्यासाठी। आता ह्यात आपल्या चवीनुसार मीठ घाला। पाव कप गरम पाणी घालून हे सर्व मिक्स करा आणि किमान 10 ते 12 मिनिटे शेंगा नरम होईस्तोवर शिजू द्या। शेंगा मऊ शिजल्या की यात 1 चमचा चिंचेची पेस्ट किंवा चिंचेचा कोळ तुम्ही घालू शकता। चिंचेचा कोळ मिक्स झाला की त्यात 1 मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार गूळ आपण यात घालणार आहोत। शेंगदाण्याचा कूट आणि गूळ ते सर्व एकजीव झाले की आपण झाकून 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घेऊ। आता ही भाजी तुम्ही सर्व करण्यास रेडी आहे। शेंगदाण्याचा कूट घालून केलेली गवारीची भाजी ही भात, पराठा, पोळी या सगळ्यांबरोबरच छान लागते। नक्की ट्राय करून बघा ही गवारीची भाजी।